हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी डोनेट बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। डोनेट बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण 1 वाटी दूध घ्यायचं आहे। आता या दुधामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर मिक्स करायची आहे। इन्स्टंट ड्राय ईस्ट 1 चमचा घालायचा आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे। दूध थोडंसं कोमटच घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण 15 मिनिटांसाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। यानंतर आता आपण एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे। चवीनुसार थोडं मीठ घ्यायचं आहे। यामध्ये आता फर्मेंट केलेलं ईस्ट घालायचं आहे आणि थोडं थोडं आपण घालून मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट असा मऊ मुलायम डो बनवून घ्यायचा आहे। तर या पिठाला आपण भरपूर मळायचं आहे। मुलांना टिफिनला चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यांना टिफिनला असे डोनेट बनवून आपण देऊ शकतो। बटर लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे। बटर लावल्याने पिठाचा चिकटपणा कमी येतो, हे पहा। आता हे मळून झाल्यानंतर पिठाचा असा गोळा बनवायचा आहे आणि त्याला आता आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। भांड्यामध्ये काढून आपण आता याला झाकून ठेवायचं आहे। 1 तास ठेवायचं आहे। 1 तासानंतर आपण पाहायचं आहे। पहा कसं पीठ फुललेलं आहे। आता ह्यातला हवा आपण काढून घ्यायची आहे। आता यानंतर याला आपण चांगलं मळून घ्यायचं आहे। बटर लावून पुन्हा आपण हे मळून घ्यायचं आहे। एका साईडला असं पकडायचं आहे पिठाला आपण आणि मळायला चालू करायचं आहे। जसं आपण पोळीला कणिक मळतो ना तशी मळून घ्यायची आहे। एकदम सॉफ्ट आणि मऊ झाली पाहिजे। जवळजवळ 5 ते 10 मिनिटं मळायचं आहे। त्यानंतर याचा असा गोळा करून ह्याचे 4 भाग करायचे आहेत। आता ह्याचे आपण असे भाग केलेले आहेत। त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। हे पहा, असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपले हे गोळे तयार झालेले आहेत। खाली चिकटू नये म्हणून आपण थोडंसं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर त्या गोळ्यांवरती वाटीने असं प्रेस करायचं आहे। छोट्या बाटलीचे एखादं झाकण असेल तर त्या झाकणाने आपण ह्याला आता असं गोल मध्ये ह्याला होल पाडायचा आहे। हे पहा, असे सर्व डोनटला आपण होल पाडून घ्यायचे आहेत। तयार केलेले डोनेट आपण एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहेत। तयार झालेल्या डोनेटवरती आपण एक कपडा टाकायचा आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी याला ठेवायचं आहे। 15-20 मिनिटांनंतर ते चांगले फुलतात असे आणि यानंतर आपण याला तळायला घ्यायचं आहे।
गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि त्यानंतरच मग हे डोनेट तळायचे आहे. गरम झालेलं तेल झाऱ्याने असं डोनेटच्या वरती सोडायचं आहे, म्हणजे ते वरून पण भाजलं जाते. हे पहा. दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे आणि याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण तळायचं आहे. पहा डोनेट कसे फुललेले आहेत. असे सॉफ्ट आणि मऊ डोनेट होतात. असे सर्व डोनेट आपण तळून घ्यायचे आहेत. पण डोनेट तळताना हे नेहमी लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत, हाय फ्लेमवर तळायचे नाहीत. मीडियम फ्लेमवरती तळल्यास किंवा हाय फ्लेमवरती तळल्यास ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. असे सर्व आपण डोनेट तळून घ्यायचे आहेत. चला तर आता डोनेट तयार झालेले आहेत. यानंतर याला आपण शुगर पावडरमध्ये बुडवायचं आहे, म्हणजेच पिठी साखर. पिठी साखरेमध्ये याला आपण असे घोळायचे आहेत. असे सर्व डोनट पिठी साखरमध्ये घोळून घ्यायचे आहेत. हे पहा किती सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.